कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत, म्हणून एक तर ती करू शकत नाही. अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती, आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते. हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुष्ट सेक्शन 83 म्हणतं की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट shall be triable by court or officer exercising power not less than those of a magistrate. आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो FIR, ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव नाही, पार्थ अजित पवारचं नाव नाही, आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं. बावनकुळे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर FIR केली. तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया. तर अमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 हे त्याचे कायदे आहेत. तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातला सेक्शन 38 म्हणतो, आणि हे मुद्दाम ऐका, unlimited liability in case of a fraud. In the event of act carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose, liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors of fraudulent purpose shall be unlimited for any of those limited liability partnerships. Now आता याचा अर्थ की, आणि त्याच्यात पुढे काय दिलंय, the extent of the partner unless established by limited liability partnership that such act, जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं, हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं, तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं. पण आत्ताच्या घटनेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे. याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस LLP ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि अमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती. म्हणून, आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. त्याच्यात पुढे असं दिलंय, विदाउट प्रेजुडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स which may arise under the law for the time being in force, the limited partnership and any such partner or designated partner or employee shall be liable to compensation to person who has suffered the loss, आणि प्रोव्हाइडेड दॅट सच अ, परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहित नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल, त्याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल. आता